हॅलो, आज आहे चंपाषष्ठी. तर आज नैवेद्य असतो वांग्याचं भरीत, कांद्याची पात म्हणजे नुसती ठेवतात, बाजरीची काळी भाकरी, बाजरीची भाकरी, बाजरीची भाकरी आणि एवढंच असतं. आणि आज चंपाषष्ठी आहे. तुम्हाला काय म्हणायचं आहे? आज आम्ही जेजुरी रहिवासी आणि चंपाषष्ठी म्हणजे आम्ही वांग खात नाही. आजपासून वांग खायला चालू करायचं आहे. आणि देवाला आज भरीत रोडगा म्हणजे बाजरीची भाकरी आणि कांद्याची पात आणि ही करणार आम्ही, काय म्हणतो तुला, कांद्याची पात पिठीच करून म्हणजे डाळीचं पीठ घालून ते करणार आहे आणि मस्तपैकी नैवेद्य दाखवणार आहे आणि मग आम्ही जेवणार आहे. आणि जेजुरीमध्ये इतकी फुल गर्दी, रस्ता फुल झाला आणि वरती पण फुल गर्दी. आणि 7 दिवस जेवण असतं जेजुरीत, कडेपठार आणि खंडोबाच्या इथं पण. आज वांग्याची भाजी आणि बाजरीची भाकरी असते खंडोबाला जेवण. इतकी लोक जेवतात पण अफाट गर्दी, अफाट. त्यामुळे आपलं तर काय करतात. आणि मी इकडं कांदा, खोबरं, लसूण आणि शेंगदाणे भाजून घेतले तव्यावर तेलामध्ये फ्राय करून. आणि मी तुम्हाला रेसिपी सांगते आणि मला एक इन्स्टासाठी व्हिडिओ पण करायचा, एक शॉर्ट उभा. तर पप्पा आज माझे कॅमेरामॅन आहेत. तर चंपाषष्ठीच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. आणि चलो आता पटापट 11 वाजले, आता 12च्या आत नैवेद्य दाखवायचा आहे. व्हिडिओ म्हणलं तर आता खूपच वेळ लागणार आहे. तर चलो बाय. आता आपले फोडणी टाकून झालेली आहे आणि मस्त ग्रेव्हीचा कलर आला आणि तेल पण सुटायला लागले. आता मस्त झाले ग्रेव्ही. आता मस्त झालेली ग्रेव्ही आता टाकायची आपल्याला. त्याच्यात वांग मी चिरून ठेवले. ह्याच्यात मी मागच्या वेळेस चुलीवरची रेसिपी दाखवली होती, त्यामुळे ह्या वेळेस जास्त नाही दाखवते. ह्या वेळेस शॉर्टला दाखवते जास्त, म्हणजे उभा व्हिडिओ करणार आहे मी खास करून चंपाषष्ठीचा. तर ग्रेव्ही छान परतली आहे. गाईज, आपली वांग्याची भाजी मस्त झालेली आहे, भरली वांगी. आणि थोडासा आम्ही रस्सा ठेवलेला आहे कारण की पप्पांना रस्सावालीच भाजी आवडते. आणि मस्त झालेली वांग्याची भाजी. तर आम्ही जेवायला बसलोय. आणि आमचा भात होतोय. मम्मी तू सांग. मस्त आम्हाला कसा झालाय खंडोबावरून बाजरीची भाकरी आणि कडेपठारावरून वांग्याचं भरीत, नाही वांग्याची भाजी, बुंदी आणि बाजरीची भाकरी त्यांनी घेतली. आणि आमच्या इथं कुकर होतोय, आम्हाला लक्षातच नाही भात लावायचा. आम्ही तरी पण जेवायला बसले आणि आता भात होईल. आणि मस्त झाली वांग्याची भाजी, एक नंबर. छान नैवेद्य. स्टोरी सगळी नंतर सांगते, तुम्ही डायरेक्ट घाटातच बघत असताल. आणि एवढं मस्त स्काय झाले ना, एकदम फ्रेशच झाले बाबा. मी तर
खूप आवडते अशी भाजी. आणि बारीक बारीक एकदम मोठा मोठा अजिबात आवडत नाही. आणि मी आता पप्पांना देते नाश्त्याला. सकाळी आता लेट झाला आज नाश्त्याला पप्पांना, 11:15 वाजलेत. तर बघू आता त्यांची रिॲक्शन. आणि ह्याची रेसिपी तुम्हाला टोलेज किचनवर भेटेल, तर नक्की जाऊन तिकडं बघा. पप्पांना जास्त फ्लावर आवडत नाही. हां, मी केल्यावर पप्पांना आवडतं. कसं झालंय? एक नंबर. आणि मी केलेली आहे पालक आणि मेथीचं फतफदम. आणि मस्त झाली भाजी. तर तुम्हाला ह्याची रेसिपी पाहिजे असेल तर टोलेज किचनवर बघायला भेटेल. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तर नक्की जाऊन बघा. आणि तिकडे पण त्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मम्मी इकडे भांडी घासते. आणि आम्ही काल गेलो होतो बारामतीला. तिकडे काय मी व्लॉग शूट केलं नाही, कारण की आमचे 2-3 दिवस जरा टेन्शनमध्ये होते. माझ्या मम्मीला म्हणजे चेस्टमध्ये पेन होत होतं, त्यामुळे. पण आता सगळी ती फिट अँड फाईन आहे. आता गोळ्या वगैरे चालू तिच्या. आम्ही बारामतीला त्यासाठी गेलो होतो. आणि 2-3 दिवस तर व्लॉग नाही आले, त्यामुळं जरा हेच चालू होतं जरा, म्हणून मग व्लॉग नाही आले. काय नाही, आता गोळ्या घेतल्या जरा बरं वाटते कालपासून. दवाखाना म्हणलं ना की मला भीतीच वाटते. इकडे माझा आधीच बीपी वाढतो लगेच दवाखाना म्हणले ते. कारण किती वर्ष झालं मला नाहीच आहे, सलाईन नाही का काय, गोळ्या किरकोळ आहे, पण असं सलाईन वगैरे काहीच नाही. आता बरं आहे. असे छान राहू दे तू. आणि इथं भाजी पण उकळायला लागली. तिकडे कशी कोथिंबीर गेली तर चलो आता मी काम करून घेते सगळं घरातलं, आणि मग मी तुम्हाला भेटते. 1,000 years later. तर आम्ही ह्याच्यातली आहे ना ही मेथी काढली आहे. एक गड्डी झाली आमची मेथी. आणि कोथिंबीर अर्धी गड्डी झाली आहे. आणि हे बघा, हा काय बघा दोडका बघा किती सुंदर आलेला आहे. असे आम्ही 3 बिया लावल्या होत्या. आणि आता ह्याच्यात आहे ना आम्ही काय लावणार पप्पा? वांग्याचं रोप आणले पप्पांनी काल बाजारातून, विकायला बसतात. आणि ही मेथी अजून येते बघा, अशी लावलेली आहे आम्ही. कोथिंबीर ओढून नेली. आणि हे बघा कारलं आणि भेंडी, गवार, टोमॅटो. आणि मी मटकी लावलेली बघा, मटकी पण छान आली. आणि इथं लसणाची पात आहे. इथं पण टोमॅटोचे रोप आलेत आता भरपूर. आणि इथं मिरचीचं म्हणजे बी टाकली होती पण आलंच नाही. पण पप्पानी मिरचीचं हे आणलेलं आहे रोप. आता आम्ही ह्याच्यात लावतोय वांग. आता हे कसं आहे, त्याला फार हे असते, म्हणजे जागा भरपूर लागते याला. म्हणून आम्ही मोठ्या टप्प्यात लावले. अजून आम्हाला घ्यायचंय टपू. ती पण काढून टाका बाप्पा मेथी. आता ह्याचे भरपूर वांगे रोप होते. 20 रुपयाला आणले ना. 20ला किती एवढी? हा रुपयाला एक असतं. होय, त्यांना परवडतं का ते? मग त्याला काय 20 रुपयाला एक बघा. सॉरी 1 रुपयाला एक. मग 20 का नाही? मग 20 असायला पाहिजे. 20च घेऊ. कुठे आहेत मग हे किती भरपूर रोप म्हणजे? मिरची. आणि ही बघा मिरचीचं असे ना बाजारात भेटतात विकायला. आता मिरची कशाच लावणार? मला 5-6 रोपच पाहिजे होते, पण असे सुट्टे मिळत नाहीत. हे शेतकरी लोक घेतात. आणि आता आम्ही मिरची लावणार. आणि हे बघा बटाटा केवढा मोठा झालाय ना. झाड मोठं झालंय पण ते खाली असं बटाटा अजून छोटेच असतील का नाही. ह्यात कांद्याची पात पण आहे. आता मिरचीचे रोप लावतात पप्पा. आमचं गार्डन, किचन गार्डन बघा.
आम्ही गेलो होतो निरेला डॉक्टरांकडं. हे गुजराती भवन आहे, तर ते खूप वर्षापासूनच आहे. म्हणजे 1917 पप्पा जेव्हा 15-20 वर्षाचे असेल तेव्हापासून पप्पा इथं जायचे आणि त्यांनी खूप वर्षानंतर इथं आलेत ते. मला पण त्यांनी घेऊन गेलते आणि एवढं सुंदर आहे ना, असं एस्थेटिक पूर्ण फील होतं तिथं. खूप छान आहे गुजराती भवन. आणि टेस्ट तर आहे ना, असं तुम्ही जज करू नका बघून, टेस्ट एक नंबर आहे आणि एकदम क्लीन हॉटेल आहे ते गुजराती रेस्टॉरंट. तर तुम्ही नक्की जाऊन व्हिजिट करा तिकडे. हॅलो. तर आम्ही पुष्पा पिक्चर बघितला. आम्ही थिएटरला नव्हतो गेलो, पण मी डाउनलोड केला होता. तर डाउनलोड म्हणजे आम्ही थिएटर प्रिंट बघितली टीव्हीला. कधी बघितली आपण? काल है ना, तर आम्ही काल पुष्पा पिक्चर बघितला. असला मस्त पिक्चर, भारी एक नंबर पिक्चर आहे. आणि तो खरं आम्ही थिएटरला बघायला पाहिजे होता असं आम्हाला आता वाटायला लागलं, आहे का नाही? थिएटरला बघायला पाहिजे होता आम्ही. आणि पण जाऊ दे, आम्ही टी व्हीला बघितला. माझी केस आम्ही टी व्हीला बघितला, पण मस्त पुष्पा झुकेगा नाही. तो इतका छान दाखवला आहे. त्याच्या बायकोची एवढी काळजी घेत होते, खूप आवडलं आम्हाला. आणि त्याचं सगळं ॲक्शन सीन वगैरे, त्याचे डायलॉग, त्याची फायटिंग सगळं आवडलं. आणि मध्ये मध्ये खूप जणांचे रील्स येत होते मला की नाही का, पुष्पा पिक्चर बघायला जाऊ नका, पुष्पा पिक्चर अजिबात चांगला नाही आहे, तुमचे पैसे वाया जातील. काही नाही, हे रीलवर अजिबात विश्वास ठेवू नका. तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघा. आणि तुम्हाला जर असे पिक्चर आवडत असतील तर तुम्हाला नक्कीच आवडेल हा पिक्चर. आम्हाला तर खूप आवडला. मम्मी पप्पांनी पण बघितला घरी बसूनच, त्याच्यामुळं मम्मी पप्पांना पण खूप आवडला. आणि माझी बडबड झालेली आहे करून, मी खूप दिवसातून ब्लॉगमध्ये आलेली असेल, हे का नाही? आणि इकडे आकांक्षा. तर तुम्ही पण नक्की बघा पुष्पा पिक्चर. तुला पण घे ना आकांक्षा, आमची आजोरी. तर ते सांगायचं होतं तुम्हाला अपडेट. तर तुम्ही पण बघा नक्की पिक्चर. आणि आकांक्षाचा एक व्हिडिओ खूप व्हायरल होतोय. तो माझ्या आधी आकांक्षाचं लग्न ठरलं, तो खूप म्हणजे खूप सगळेजण म्हणजे खूप व्ह्यूज यायला लागलेत. आणि आकांक्षाचा तो व्हिडिओ आत्ता व्हायरल होतोय. तो तिने प्रँक केला होता, तर तो व्हिडिओ आत्ता व्हायरल होता. त्या व्हिडिओला पण तुम्ही खूप प्रेम दिलं, त्याबद्दल धन्यवाद. तर चंपाषष्ठी होती. चंपाषष्ठीचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आणि आवडला असेल तर लाईक करा. आणि असा कॅमेरा व्यवस्थित पकडा, असं कॅमेरामॅन जरा मोठाच पकडतो. आणि चंपाषष्ठीचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि कुठे बघते मलाच कळत नाही. ठीक आहे, चलो. इथं बसली बघा. आणि मला म्हटली दीदी ब्लॉग एंड कर, तर मी आता ब्लॉग एंड करते. आणि असंच प्रेम राहू दे आमच्या. छान वाटतं तुम्ही असं आम्हाला लाईक वगैरे करता, व्ह्यूज वाढत आहेत. थोडं आम्ही असं चाललोय, है ना? चला बाय, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या.